या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. रासायनिक खते आणि पाण्याचा अमर्याद वापर, बदलती पीक पद्धती तसेच सेंद्रिय खतांचा अभाव यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चाललंय. ज्याप्रमाणे आपले आरोग्य बिघडल्यावर आपण सर्व प्रकारच्या तपासण्या करूनच औषध घेतो, त्याचप्रमाणे मातीचेही परीक्षण करूनच उत्पन्न वाढीचे नियोजन केले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले. जागतिक मृदा दिनानिमित्त जिल्ह्यातील 300 गावांमध्ये चला माती समजून घेऊया, शेती समृद्ध करूया अभियानाला भुदरगड तालुक्यातील पळशिवणे या गावातून सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमाला पळशिवणे गावातील शेतकऱ्यांसह जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, गोपालरत्न पुरस्कार विजेते अरविंद पाटील आणि कृषी विज्ञान केंद्र येथील मृदाशास्त्र तज्ज्ञ राजेंद्र बावडे उपस्थित होते. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या हेक्टरी 125 टन शाश्वत ऊस उत्पादकता वाढ अभियानातील हा एक महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यातील 300 गावांमध्ये एकाच दिवशी हा कार्यक्रम पार पडला. येत्या मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील 26,000 शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमात यावेळी काही शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरणही करण्यात आले. जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी प्रयोगशाळेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या माती परीक्षण माहिती पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी डिजिटल मदतनीस महाविस्तार मोबाईल ॲप या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित माध्यमाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि तालुका कृषी अधिकारी भुदरगड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.